बाबा साहब कहते हैं कि कार्यकर्ता में दो बातें विशेष जरूरी होती है, शिस्त और प्रामाणिकपना। और बाबा साहब कहते हैं कि संगठना की ताकत यह केवल सभासदों के संख्या पर नहीं तो सभासदों के प्रामाणिकपना, एकनिष्ठ और शिस्त पर निर्भर रहती है। और मैं अपने वाणी को यहीं पे विराम देती हूँ। जय भीम, जय प्रभु विष्णु। एकदा जोरात टाळ्या होत्या, कारण की आजचा जो विषय होता त्या विषयावरती त्यांनी सविस्तर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे की कार्यकर्ता कसा असायला पाहिजे। स्पीच छान होती त्यांची, विषयाला धरून होतं आणि त्यांनी मांडणी पण व्यवस्थित लिहून आणली आणि छान मांडली ते। धन्यवाद मॅडम। तर आमचे सर सांगतात, दहाड सर, कार्यकर्ता कसा असायला पाहिजे तर ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता जो जे बाबासाहेबांचे कार्य करण्यामध्ये आपल्याला झोकून देतो असा हा आंबेडकरी विचारवंत, आंबेडकराला बाबासाहेबांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जो आपलं सर्वस्व अर्पण करतो असा कार्यकर्ता आपल्याला हा असायला पाहिजे। त्यानंतर इंडियन्स अलायन्स मुवमेंट्स आणि आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटी या संघटनेमध्ये आज सामील झालेले आमचे सर आदरणीय हृदय चक्रधर यांना मी आमंत्रित करते। त्यांनी आपले विचार आजच्या विषयावरती मांडावे। शांतीचा संदेश देणारे महाकरुणी सिद्धार्थ गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर राईट बुद्धिस्ट सोसायटी यातर्फे माननीय रवी लंभारेजी यांच्या घरी ही जी संघटनाची सभा आहे त्या सभेला मी शुभेच्छा देतो। अनेक संघटना येतात, ते म्हणतात की बाबासाहेबांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, पण आपण काय करतो हेच सांगत नाही। कारण खरी विद्यापीठाची जी सुरुवात आहे ती कुटुंबापासून होते आणि मुलांची खरी पहिली गुरु त्याची आई असते आणि वडील हा म्हणजे घराच्या बाहेर मुलांना नेण्याचं विद्यापीठ असतं, म्हणजे संस्काराचं विद्यापीठ आहे। ते अतिशय सुंदरसं सांगितलं आहे की कशीही असली आई तरीही आपली आई आईच असते, जगात जेव्हा आई नसते उरले तेव्हा काहीच नसते, पायही नव्हते तेव्हा आई या वाटेचे पायच झाली, हातही नव्हते तेव्हा आई कष्टकऱ्यांचे हातच झाली। आपल्याला न्याय संघटन करण्याचं कौशल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते। बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गुरु मानले, बुद्ध, कबीर आणि फुले। त्यांची विचारधारा ही म्हणजे विज्ञानवादी विचाराकडे होती आणि ते संघटन असतं। आपली मुलं म्हणजे जून महिन्यामध्ये शाळेत जातात, त्या शाळेमध्ये त्यांना संस्कार कोणते शिकवले जातात ते सरस्वतीचं पूजन करा, गणपतीची आरती म्हणा, अंक करा, ढमक करा, पसायदान म्हणा। परंतु अशा मिशनरी निर्माण करायला पाहिजे। एक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की बालसंस्कार देणे आणि ते बुद्ध वंदनेपासून शिक्षणाची सुरुवात करणं गरजेचं आहे ना। ते काम आईचं आहे। त्याच्या मुलाच्या आईला जर बुद्ध वंदना येत नसेल तर कोणते संस्कार घडवणार आहे? त्यासाठी बुद्ध वंदना, त्रिशरण जे काही असतील ते संस्कार घडणे आवश्यक आहे। चांगलं पंचशिलाचं पालन करणं आवश्यक आहे। चांगला कार्यकर्ता कोणता की जो बाबासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या तत्वावर चालतो तो कार्यकर्ता। आणि ते संघटन मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार, बुद्धांचे विचार, फुल्यांचे विचार, शाहू महाराजांचे विचार जर आपण सांगितलं तर ते कधी गणपतीच्या आरतीला जाणार नाही, त्याला विरोध करतील, ते करणार नाही, कारण ते आमचं क्षेत्रच नाही। आणि त्यासाठी संघटन करणे, वेगवेगळे संघटना झालेली आहे। समता सैनिक दल आहे आणि समता सैनिक दलाच्या कितीतरी शाखा आपल्या नागपूरमध्ये आहे। याची परेड वेगळी होते, त्याची परेड वेगळी होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपापली